नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आता सरोज फॉर्मॅलिटीज पूर्ण करण्यासाठी इन्स्पेक्टर साहेबांकडे फाईल देते। इन्स्पेक्टर साहेबांना सरोज म्हणते, अद्वैत माझा एकुलता एक मुलगा आहे। त्याला मी अशा अवस्थेत बघू नाही शकत। त्याची काही चुकी नसताना तो इथे अडकलेला आहे हे मला बघवले जात नाही। इन्स्पेक्टर साहेब, जेव्हा इन्स्पेक्टर फाईल उघडतात तेव्हा त्याच्यात पैसे ठेवलेले असतात। इन्स्पेक्टर म्हणतात, पोलिसांना लाच देताय तुम्ही चांदेकर मॅडम। लाच देताय म्हणजे तुमचा मुलगा दोषीच आहे, नाही का? असंच काहीतरी असेल, नाही? म्हणजे हे सगळे ॲडजस्टमेंट करताय असं पुरावा होऊ शकतो, नाही का? असं इन्स्पेक्टर सरोजला सांगतात। सरोजला टेन्शन येतं की, अरे मी तर चांगलं करायला गेली होती पण हे परत काय झालं? इकडे चांदेकर ज्वेलर्सच्या ऑफिसमध्ये राहुल आलेला असतो। तो विचार करत असतो, आता पोलीस तपासणीसाठी कधी ऑफिसला येतील आणि सगळ्यात आधी हियांची रिसिप्ट शोधतील। ती रिसिप्ट जर त्यांच्या हातात लागली तर मग सगळंच कठीण होऊन जाईल। त्यामुळे पोलीस यायच्या आधी मला ती रिसिप्ट गायब करायला हवी। ती रिसिप्ट गायब झाली एकदा की मग काही टेन्शन नाही आणि राहुल अद्वैतच्या ऑफिसमध्ये येऊन गेलेला असतो। मंडळी, तुम्ही आजकाल लाईकचं बटन दाबण्यास विसरला आहात का? तुमचं प्रेम हळूहळू आमच्या बाबतीत कमी होत चाललंय बरं का? तेवढं लाईकचं बटन प्रेस करून द्या म्हणजे आम्हालाही आमच्या नवनवीन व्हिडिओसाठी तुमच्याकडून प्रेरणा मिळेल। तो एक फाईलमध्ये रिसिप्ट शोधायचा प्रयत्न करत असतो। तो आधी टेबलवरच्या फाईल्स सगळ्या चेक करत असतो पण त्याला टेबलवरच्या फाईल्समध्ये काही रिसिप्ट मिळालेली नसते। त्यानंतर तो सगळे ड्रॉवर्स वगैरे चेक करतो, त्याच्यातही काही फाईल्स असतात, त्याच्यातही हियांची रिसिप्ट नसते। त्यानंतर तो शेजारच्या रॅकवर बघतो, तिथेही रिसिप्ट नसते। मग शेवटी त्याला शेवटच्या रॅकवर एक ऑरेंज कलरची फाईल सापडते आणि त्या फाईलमध्ये हियांची रिसिप्ट त्याला सापडलेली असते। राहुल म्हणतो, ही आहे रिसिप्ट, ही आता मला सापडलेली आहे आणि राहुल ती रिसिप्ट तिथून फाडून घेतो आणि विचार करतो की आता गेली रिसिप्ट कायमची माझ्याकडे। आता ती काय पोलिसांना सापडणार नाही आणि एकदा काही पोलिसांना नाही सापडली मग सगळा इल्जाम हा अद्वैतवर येणार। तो ती फाईल घेतो आणि तिथे रॅकवर जशी तशी ठेवून देतो। राहुल विचार करत असतो की आता खरा रंगणार खेळ। जेव्हा पोलीस येणार त्यांना ही रिसिप्ट मिळणार नाही आणि रिसिप्ट मिळाली नाही याचा अर्थ अद्वैतने खोटे हिरे वापरून दागिने बनवले हे सिद्ध होणार आणि आता सगळे अद्वैतवरचे आरोप हे सिद्ध होणार। मग अद्वैत चांदेकर आणि चांदेकर ज्वेलर्सचं नाव मातीत मिसळेल ते बघाच, असं बघून राहुल खूप खुश होत असतो। तेवढ्यातच सरोज म्हणते, इकडे इन्स्पेक्टर साहेबांना, मला फक्त माझ्या मुलाला बाहेर काढायचं आहे। इन्स्पेक्टर म्हणतात, जर तुम्ही ठाम असाल आणि व्यवस्थितरित्या चेक करून तुम्ही कन्साइनमेंट दिली असेल तर अशा छोट्या चुका करू नका मॅडम। खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट होईल। सरोज म्हणतात, सॉरी, माझ्याकडनं चुकी झाली आणि ती तिचे पैसे वापस घेऊन घेते। इन्स्पेक्टर तिथून निघून जात असतात। अद्वैत आणि कला पण विचार करत असतात की आता काय करायचं, काय नाही। कलालाही कळत नसतं की इथे अद्वैत फसला आहे। सरोज ते पैसे घेऊन तिच्या बॅगेत वापस ठेवून घेते। कला सरोजकडे जाते, सरोजच्या खांद्यावर हात ठेवते आणि म्हणते, सरोज, आपल्याला अद्वैतला लवकरात लवकर सोडवायला हवं। कला म्हणते, मी सुद्धा तोच प्रयत्न करते पण सगळ्यात आधी आपल्याला याच्या बेलसाठी प्रयत्न करायला हवा। सरोज म्हणते, थांब, मी वकिलांना फोन करते। कला म्हणते, हो चालेल। सरोज ती फाईल देऊन देते। सरोज निघून जाते। कला विचार करत असते की आता काय करायचं। कला ती फाईल टेबलवर ठेवते, अद्वैतकडे जाते। अद्वैत इतका टेन्शनमध्ये असतो की त्याला काही कळत नसतं। कला अद्वैतच्या खांद्यावर हात ठेवते, त्याला म्हणते, चांदेकर, तू काळजी करू नकोस। आम्ही आहोत तुझ्याबरोबर। तू काहीच टेन्शन घेऊ नकोस।
सगळं बरोबर होईल. अद्वैत एकदम शांत बसलेला असतो. तेवढ्यात कला म्हणते, चांदेकर ज्वेलर्स खूप मोठ्या मोठ्या ऑर्डर करतात. आधी पण खूप झालेल्या आहेत. ते एवढी मोठी उलाढाल आधीपासून करतायत. आता काही असं होणार नाही रे. चांदेकरांचं नाव आणि त्यांचं वल्य तेवढंच. तिथे सरोज येते आणि म्हणते, माझलाड वकिलांशी बोलणं झालं. ते आउट ऑफ इंडिया आहेत. मुंडे वकील आपण फोन केला, त्याची मेडिकल इमर्जन्सी होती. काहीच करत नाही. कोणताही स्ट्रॉंग वकील अवेलेबल नाहीये. तेवढ्यातच इकडे कला म्हणते, मी सायलीला फोन करते. अद्वैत तिच्याकडे बघतो. कला म्हणते, थांबा, मी आलेच. मी सायलीला फोन करते आणि ती सायलीला फोन करायला निघून जाते. तर तिथे इन्स्पेक्टर साहेब येतात आणि म्हणतात, बसा मॅडम, तुमच्याशी जरा बोलायचं आहे. तिकडे कला येते आणि कलाने सायलीला फोन केलेला असतो. सायली म्हणते, कला. सायली म्हणते, हा कला, बोल ना. कला म्हणते, सायली, ऐक ना, मला तुझी थोडीशी अर्जंट मदत हवी होती. बोलू शकतेस का प्लीज. सायली म्हणते, अगं, मी बातमी बघून तुलाच फोन करणार होते. अगं, अद्वैत भाऊजी असं काहीतरी करतील यावर कोणाचाच विश्वास नाहीये. कला म्हणते, हो नाग, खोटे हिरे कसे त्यांच्याकडे पोहोचले मला खरंच माहीत नाही. त्यातून सारडांचं नाव इतकं मोठं आहे की हे सगळं घडल्यानंतर सगळे दरवाजे बंद केलेत सगळ्यांनी. मला काही कळत नाहीये. त्यांनी त्यात पोलीस कंप्लेंट केली आहे. हियांची रिपोर्ट सुद्धा त्यांच्याकडे आहे. चांदेकर सगळ्या बाजूंनी अडकतील अशीच तयारी केली त्यांनी. त्यात त्यांची कायद्याची बाजू सुद्धा अगदी जवळ आहे. तेवढ्यातच सायली म्हणते, हे बघ कला, तू काळजी करू नको. आपण अद्वैत भाऊजींना यातून नीट बाहेर काढू. कला म्हणते, अगं, त्यासाठीच थोडी मदत हवी होती तुझी. सायली म्हणते, अगं, बोल ना, एवढा विचार काय करतेस. डायरेक्ट बोल, मला तुला काय मदत हवी आहे ती. कला म्हणते, भाऊजींशी बोलशील का जरा. ते चांदेकरांचे वकील म्हणून येतील का इथे. त्यांना बेल मिळवून द्यायची आहे. अगं, हे बघ, बाकीच्या वकिलांशी पण बोलण्याचा खूप प्रयत्न केला पण सगळ्यांची काही ना काही अडचण आहे. इथे कोणीच अवेलेबल नाहीये त्यासाठी. सायली म्हणते, हो, मी नक्की बोलते, सांगते मी त्यांना सगळं. ते बेलची सगळी प्रोसेस करूनच तिथे पोहोचतील. ओके. तोपर्यंत तुम्ही स्वतःला सांभाळा आणि काळजी करू नका. आणि हो, आबांची काळजी घे, काही लागलं तर मला कळव. हो, नक्की, मी घेईन काळजी त्यांची. आणि असं म्हणून ती फोन ठेवून देते आणि कला परत इन्स्पेक्टर साहेबांकडे निघून जाते. कला तिथे येते आणि म्हणते, चांदेकर, माझं सायलीशी बोलणं झालंय. अर्जुन भाऊजी आता बेलची तयारी करूनच येणार आहेत. सरोज म्हणते, गॉड. इन्स्पेक्टर म्हणतात, सरोज मॅडम. इन्स्पेक्टर म्हणतात, तुम्ही तुमच्या बाजूने प्रयत्न करा. आम्ही देखील आमच्या बाजूने शोध घेतच आहोत. यामागे नेमकं कोण आहे ते लवकरच लवकर सगळ्यांसमोर येणारच. नेमकी गडबड कुठून कुठे झालेली आहे. तुम्ही खोटे हिरे दिले का. कोणी दागिन्यांची बदल केली का. मिस्टर सारडांचा हा प्लॅन होता. या गोष्टींचा आम्ही शोध घेणारच आहोत. आणखीन काही पुरावे ऑफिसमध्ये असतीलच ना. कला म्हणते, हो, असतील. त्यात इन्स्पेक्टर म्हणतात, तावडे साहेबांना काय हो नको ते बघा. सर्वजण इन्स्पेक्टर साहेब हे चांदेकर ज्वेलर्सच्या ऑफिसमध्ये निघून जात असतात. कला अद्वैतकडे बघत असते. कला म्हणते, मी आलेच. अद्वैत बिचारा खूप तुटून गेलेला असतो. त्याला काही कळत नसतं की काय बोलावं ते. बाहेर सगळे मीडियावाले पोलिसांना प्रश्न विचारत असतात की अद्वैत चांदेकर यांच्याबद्दल आम्हाला माहिती हवी आहे. काय झालेलं आहे ते आम्हाला पूर्ण माहिती सांगा. आम्हाला पूर्ण खरं सत्य जाणून घ्यायचं आहे आणि सगळ्यांना यांना सांगायचं आहे की चांदेकर केवढे मोठे फसवतात. आम्हाला आतमध्ये जाऊ द्या प्लीज. तेच इन्स्पेक्टर येतात आणि म्हणतात,
हे सगळं काय चाललेलं आहे? मीडियावाली म्हणते, साहेब, अद्वैत चांदेकरांना अटक कशामुळे झालेली आहे? साहेब, आम्ही असं ऐकलं की ते खोट्या हियांचा व्यापार करत आहेत म्हणून. हे खरं आहे का साहेब? असं इन्स्पेक्टरना ते मीडियावाले प्रश्न मारतात. तळत इन्स्पेक्टर म्हणतात, तुम्ही ऐकलं सगळं बरोबर आहे, पण मी आणखीन काही इन्फॉर्मेशन देऊ शकत नाही, आणि इन्स्पेक्टर तिथून निघून जातात. ते मीडियावाले साहेब साहेब म्हणत इन्स्पेक्टरच्या मागे मागे जात असतात. ते मीडियावाले इन्स्पेक्टर साहेबांना नको नको ते प्रश्न विचारत असतात, पण इन्स्पेक्टर तिथून काही बोलता तिथून निघून जातात. तेवढ्यात सरोज आणि कलाला येताना ते मीडियावाले बघतात आणि म्हणतात, अरे मॅडम येतात. चला, या चांदेकरांच्या आई आल्यात. आपण त्यांना प्रश्न विचारू. ते मीडियावाले म्हणतात, मॅडम, हे सगळं काय चाललेलं आहे? घडलेल्या प्रकाराबद्दल तुम्ही आम्हाला सांगणार का? सरोज मॅडम, तुम्ही चांदेकर ग्रुपच्या महत्त्वाच्या घटक आहात. त्यांच्या मेंबर आहात. तुम्ही हे सगळं तुम्हाला माहितीच असेल. सारडासारख्या मोठ्या डीलमध्ये अफरातफर होणं हे चांदेकरांच्या आतापर्यंत जे नाव कमवलेलं आहे त्याच्यावर काळीमा फासण्यासारखं आहे. त्यावर तुम्हाला काय वाटतं? आम्हाला तुमचं मत जाणून घ्यायचं आहे मॅडम. म्हणून काय सत्य आहे ते सांगा. हे सगळं तुम्ही का केलं ते आम्हाला तुम्ही सांगा मॅडम. तुम्ही या झालेल्या मोठ्या प्रकरणापासून पळू शकत नाही. सर्वसामान्यांची नजर आहे तुमच्यावर. तुम्ही स्वतः आता जबाब द्या या गोष्टीचा की नेमकं सत्य काय आहे ते. मीडियावाले म्हणतात, मॅडम, तुम्ही सर्वसामान्यांचा विचार करून त्यांना 1 ग्रॅम सोन्याचा घाट घातला खरा, पण त्या सर्वसामान्यांना तुम्ही फसव्याल अशी त्यांना भीती वाटते. असे प्रश्न ते कलाला आणि सरोजला विचारत असतात. सारख्या मोठ्या बिझनेसमनला तुम्ही फसवू शकतात, मग किती सर्वसामान्यांची तुम्ही फसवणूक केली असेल इथून मागे? किती सर्वसामान्य लोकांना तुम्ही फसवलं असेल? आता तुमच्यावर विश्वास ठेवायचा तरी कसा आणि चांदेकरांकडून सोनं विकत घ्यायचं तरी कसं? आणि कधीपासून हे सगळं सुरू आहे? तुम्ही आम्हाला उत्तर होय. तुम्ही सांगा. तुम्ही असं शांत बसू शकत नाही. तुम्हाला उत्तर द्यावे लागतील. काहीतरी सांगा मॅडम. सरोज म्हणते, तुम्हाला जी बातमी मिळालेली आहे असं काहीच नाही. खूप मोठा काहीतरी गैरसमज झालेला आहे. तपास अजून सुरू आहे म्हणून तुम्ही शेवटी काही निष्कर्ष देऊ नका. जेव्हा तपास लागेल की खरं कळेल तुम्हाला, तोपर्यंत तुम्ही काही बोलू नका. ती म्हणते, मॅडम, आम्हाला अजून प्रश्न विचारायचा आहे. कला म्हणते, नाही, आम्हाला तुम्हाला अजून काही माहिती देता येणार नाही, त्यामुळे प्लीज. आणि तिथून कला आणि सरोज निघून जात असतात. ते मीडियावाले म्हणत असतात, मॅडम, तुम्हाला प्रश्नांची उत्तर द्यावी लागतील. मीडियावाले त्यांच्या मागे धावत पळत येत असतात, पण सरोज आणि कला कोणालाही उत्तर देत नसते. ते कोणालाही काही न सांगता गाडीत बसून तिथून सरळ निघून जात असतात. ते हवालदार साहेब म्हणतात, आता तुम्ही आता गाडीपर्यंत जाऊ शकत नाही. तुम्ही मागेच थांबा. इकडे मीडियावाले म्हणतात की इथे आपल्याला काहीच माहिती मिळालेली नाहीये. मीडियावाली एक मुलगी म्हणते, एक काम करूया, आपण चांदेकरांच्या घरी जाऊया. तिथे आपल्याला नक्कीच आतली बातमी मिळेल. चला जाऊयात. आणि असं म्हणून सगळे चांदेकरांच्या घरी जायला निघतात. इन्स्पेक्टर येऊन ऑफिसमध्ये बसलेले असतात. राहुल तिथे येतो आणि म्हणतो, इन्स्पेक्टर साहेब, अहो, तुम्ही इथे का बसलेले आहात? चला ना ऑफिसमध्ये बसू ना. इन्स्पेक्टर म्हणतात, बरं झालं मिस्टर राहुल तुम्ही इथेच आहात. घरातलं कोणी एखादा व्यक्ती असलं तर मला इन्व्हेस्टिगेशन करण्यात जरा सोपं होईल. बरं होईल म्हणजे मला सगळे डिटेल्स मिळतील. काही डॉक्युमेंट मला व्हेरीफाय करायचे होते तर त्यासाठी तुमची मदत हवी होती. खरेदी केलेल्या हियांची बिलं आणि आता वापरलेली हियांची बिलं आत्ताच्या आत्ता घेऊन या. राहुल म्हणतो, यस, घेऊन येतो. आमच्या इथे आलेल्या सगळ्या गोष्टींची बिलं असतात.
एंट्री एक्झिट सगळ्यांची नोंद आहे आमच्याकडे. मी घेऊन येतो. ब्र मला सांगा तुम्हाला काही चहा कॉफी काही हव्य का? इन्स्पेक्टर म्हणतात. नको. तेवढ्यातच राहुल म्हणतो. साहेबांसाठी कॉफी आण रघु. इन्स्पेक्टर म्हणतात. नाही, राहू द्या. राहुल म्हणतो. असं काय करताय तुम्ही आमच्या ऑफिसमध्ये आलाय? इन्स्पेक्टर म्हणतो. नको बोललोय ना मी एक वेळेस नको. तेवढ्यातच इथे सरोज आणि कला आलेली असते. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात. मॅडम, तुम्ही लगेच आलात. पण सरोज म्हणते. हो, तुम्हाला कोणाकडून चुकीची माहिती मिळू नये म्हणूनच आम्ही इथे आलो आहोत. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात. राहुल, मला सगळ्या फाईल्स माझ्या समोर हव्यात. राहुल म्हणतो. हो साहेब, आणतो. आणि राहुल सगळ्या फाईल्स आणायला चालला जातो. सगळे विचार करत असतात की आता काय होईल आणि काय नाही. कला विचार करते. आपल्याकडे सगळे बिल्स तर आहेतच, त्याच्यात काही अफरातफर होणार नाही. तिकडे राहुल अद्वैतच्या कॅबिनमध्ये आलेला असतो आणि ती ऑरेंज कलरची फाईल घेतो. 2-4 अशा फाईल्स घेतो आणि तिकडून निघून जात असतो. 2-4 फाईल्स यासाठी घेतो की त्याला दाखवायचं असतं की मला नेमकं माहिती नव्हतं एक्झॅक्टली कोणत्या फाईलमध्ये बिल आहे ते. यासाठी तो शातीरपणा करत तिथून 2-3 फाईली घेऊन जात असतो. राहुल म्हणतो. हे घ्या साहेब, ह्या सगळ्या फाईल्स आहेत. तुम्हाला जर काही लागलं तर मला सांगा ना, मी तुम्हाला सांगतो कुठली फाईल किंवा कुठली इन्फॉर्मेशन कुठे आहे ते मी सांगतो. इन्स्पेक्टर म्हणतो. नाही नको. आम्ही आमच्या पद्धतीने चेक करून घेतो काय आहे ते काय आहे ना. पुढे ना आणखीन काही फ्रॉड असेल तर आम्हाला दिसेल ना. तू आम्हाला आमचं काम करू द्या. क्यू. इन्स्पेक्टर एक फाईल चेक करत असतात. ते सगळ्या फाईल्समधले एक डॉक्युमेंट बघत असतात. राहुल विचार करत असतो की आता यांना तर याच्यात काही सापडणार नाही. कितीही फाईल शोधल्या जर त्याच्यात रिसिप्टच नाही तर यांना काय सापडणार? इन्स्पेक्टर म्हणतात. अरे, याच्यात तर ह्यांची देवाणघेवाणची रिसिप्टच नाहीये. जेव्हा इन्स्पेक्टर असं म्हणतात तेव्हा कला आणि सरोजला धक्का बसतो. कला म्हणते. नाही, रिसिप्ट त्यातच असेल सर. यावर तुमचं काय मत आहे मिस्टर सोहम? सोहम म्हणतो. कोर्टात काहीतरी सिद्ध होईल, तुम्ही काही नका बोलू. तेवढ्यात आबा बाहेर येतात आणि खूप चिडून जातात. म्हणतात. काय चाललंय हे आणि हे समद इथे कसं आलं? सिक्युरिटी दार कोणी उघडलं? यांना आतमध्ये कोणी येऊ दिलं? सोहम या समद्यासनी बाहेर काढ. तो म्हणतो. हे बघा तुम्ही सगळे बाहेर व्हा. मीडियावाले म्हणतात. आबा तुम्ही खरं सांगा, तुमच्या नातवाने असा खोटेपणा केला आहे. यावर तुमचं काय मत आहे? आता तुमचे संस्कार, रीत हे कुठे गेले? असे तर फार संस्कार आणि रीत जपतात तुम्ही, आता कुठे गेला या सगळ्या गोष्टी? आता नाही राहिले का असं काही? याचा अर्थ आबासाहेब चांदेकरांनी इतक्या वर्षात जे काही साम्राज्य उभं केले त्याला त्यांच्या नातवानेच तुरुंग लावला असं म्हणायला हरकत नाही ना. अद्वैत चांदेकर घरभैदी ठरतील, तुम्हाला धोका देतील असं तुम्हाला कधी वाटलं होतं का? असे सगळे मीडियावाले आबांना प्रश्न विचारत असतात. ती मीडियावाली म्हणते. म्हणजे आतापर्यंत चांदेकर ज्वेलर्सने आतापर्यंत आलेली प्रत्येक ऑर्डर कशी फसवणूक केलेली आहे अशीच लोकांची फसवणूक करत आले आहेत का चांदेकर ज्वेलर्स? सामान्य आहेत म्हणून त्यांना काही कळलं नसेल. सारडा हे एवढे मोठे बिझनेसमन असल्यामुळे ही फसवणूक उघडकीस आली. सामान्य माणूस तर तुमची फसवणूक कधी जाणूनच घेऊ शकणार नाही. तो मुलगा म्हणतो. तुम्ही विश्वासाची परंपरा जपतात ना, मग ते सगळं काही फक्त जाहिराती पुरंच होतं का? ख्या आयुष्यात काही नाही का? दागिना आपल्या आठवणींचा अविभाज्य भाग असतो आणि तुम्ही त्यातच फसवणूक केली. दागिना आयुष्यभर जपण्यासारखी ठेव असते. प्रत्येक दागिना ही एक भावना असते. तुम्ही लोकांच्या भावनांशी खेळला आहात. आबा म्हणतात. हे बघा, माझ्या नातवावरचा गुन्हा अजून बी सिद्ध झालेला नाहीये, त्यामुळे तुम्ही काही खोटे आरोप करू नका. तेव्हा जे काही बोलाल ना तेव्हा ते जरा विचार करून बोला.
सोहम या सगळ्यांना बाहेर काढ. सोहम सगळ्यांना बाहेर काढत असतो. सोहम म्हणतो, हे बघा, एकाने एकाही शब्द बोलू नका, सगळ्यांनी बाहेर निघा. तेवढ्यातच एक मीडियावाला मुलगा म्हणतो, आज तुम्ही आम्हाला धक्के मारून बाहेर काढतायत, पण लक्षात ठेवा, आम्ही प्रतिष्ठित पत्रकार आहोत. सामान्य जनता आम्ही काय सांगतो त्यांच्याबरोबर काय घडतं हे सगळं ऐकते. लक्षात ठेवा, याचे विजय दाबून थांबणार नाहीये. तुम्ही आमची कितीही तोंड दाबले तरी आम्ही काय सत्य आहे ते लोकांना सांगूच. खरं काय आहे ते आम्ही लोकांसमोर नक्कीच आणू. आम्ही काय कुणाला घाबरणार नाही. आबा म्हणतात, हे बघा, तुम्ही खरं लोकांच्या समोर आणतात ना, तर मग खरं आणा. मग जे दाखवतात ते कितपत सत्य असतं हे तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला माहिती असतं की तुम्ही किती खरं बोलतात आणि किती खोट बोलतात. तुम्हाला फक्त तुमच्या मीडियाची टीआरपी हवी असते. लोकांना जर खरं दाखवायचं असेल तर खरंच दाखवा, पण त्याच्या आधी काय खरं आहे हे जाणून घ्या, ते शोधून काढा. उगीचच तुम्ही खोटं नाटं सांगू नका. उगीच आयक्यू गोष्टीवर बातम्या बनवू नका. कोणाच्या इज्जतीला धक्का लागेल असं वागू नका. पुरावे समोर ठेवा आणि सिद्ध करून दाखवा ते काय आहे ते, त्याशिवाय बोलू नका. मीडियावाले म्हणतात, आबासाहेब पोलिसांनी तर. तेवढ्यात आबासाहेब म्हणतात, पोलिसांनी संशयावरून अटक केलेली आहे. त्याच्यावरचा गुन्हा हा सिद्ध झालेला नाहीये, म्हणून तुम्ही आरोप सिद्ध करू नका. काहीतरी गैरसमज झालेली आहे, काहीतरी गफलत झाली, मी मानतो, पण आम्ही शोधाशोध घेतोय ना, आणि अजून पोलीस पण प्रयत्न करतायत. जे काही आहे ते सत्यासमोर येईलच. तुम्ही थोडासा धीर धरा. तुमच्यावर विश्वास ठेवते ना, मग काय खरं आहे हे तुम्ही जनतेला कळू द्या. उगीच सनसनाटी नकोय. ठीक आहे. जे खरं आहे ते जनतेपर्यंत पोहोचवा, म्हणजे जनतेलाही खरं कळेल. आणि आबा तिथून निघून जातात. मीडियावाले म्हणतात, आबा, अजून आम्हाला प्रश्न आहेत, पण आबा त्यांना काही न सांगता निघून जातात. सोहम मीडियावाल्यांना शांत करत असतो. सोहम म्हणतो, प्लीज शांत बसा, आबांना खूप त्रास होत असतो. रजनी म्हणते, आबा थांबा. आबा तुम्ही शांत बसा. आबा तुम्ही बसून घ्या, आबांना त्रास होत असतो. आबांच्या छातीत खूप त्रास होत असतो. सोहमही तिथे येतो. रजनी म्हणते, थांबा आबा, मी पाणी आणते. आबा म्हणतात, जोपर्यंत माझा अद्वैत तिथे येत नाही तोपर्यंत मी काही बी घेणार नाही. रोहिणी म्हणते, डॅड काय चाललंय तुमचं? हा सगळा घोळ अद्वैतने घातला आहे ना, मग तुम्ही स्वतःची तब्येत का खराब करून घेताय? असं रोहिणीमध्ये बोलून किडे पडत असते. रोहिणीला तर फक्त चान्स हवा असतो अद्वैतला बोलायचा. रोहिणी म्हणते, सगळी अफरातफर त्यांनी केलेली आहे ना, मग त्याचा तो बघेल ना, तुम्ही कशाला मध्ये पडताय? रजनी म्हणते, वन्स अहो, काहीतरी काय बोलताय तुम्ही? जरा शांत बसा ना. नुसतं बोलायचं म्हणून बोलायचं असतं का फक्त? अहो, परिस्थिती काय तुम्ही बोलताय काय? तुम्हाला तरी समजतंय का? तुम्ही सुद्धा या घरातल्याच आहात ना. मग एवढं तिरकस का बोलतायत? काय काम आहे तुम्हाला असं बोलायचं? आणि तुम्ही सुद्धा ओळखतात ना अद्वैतला? तर रोहिणी म्हणते, रजनी तू शांत बस. त्यावर तर रजनी म्हणते, बस बस झालं वन्स तुमचं. आता खूप झालं. आता आणखीन काही नको. गपचूप राहायचं. काही नका बोलू. आणि रोहिणीचा अपमान झाल्यामुळे रोहिणी तिथून रागारागात निघून गेलेली असते. रजनीने एकदम चांगलं रोहिणीला सुनावलेलं असतं. खरं तर रोहिणीला या सगळ्याची गरजच होती. आबा म्हणतात, अंबाबाई सांभाळून घे ग बाई सगळं. सगळं व्यवस्थित. खरं काय आहे ते लोकांसमोर येऊ दे. सरोज एका एम्प्लॉयला सांगते, जितेंद्र, इनवर्ड आउटवरच्या ज्या काही फाईल्स आहेत त्या तुम्ही घेऊन माझ्या केबिनमध्ये या. तेवढ्यात राहुलचा फोन येत असतो. राहुल फोन कट करत असतो. कला राहुलकडे बघत असते की तो फोन कट करतोय असतो आणि राहुल असा स्माईल देत असतो.
कलाच्या काहीतरी लक्षात येत असतं. कला तिथून ती फाईल घेते आणि तिथून निघून जाते. तेवढ्यात इकडे राहुलला फोनवर फोन येत असतात. रोहिणी राहुलला फोन करत असते. रोहिणी इकडे राहुलवर खूप चिडलेली असते. राहुल म्हणतो की कला आता नक्कीच कॅबिनमध्ये जाऊन काहीतरी उचापती करणार. मी पण जातो तिच्या मागे मागे, पण रोहिणी राहुलला फोन करत असते. राहुल म्हणतो, हॅलो मम्मा, काय? अगं मी एकदा फोन कट केला ना, तुला कळत नाही का? मी काहीतरी गडबडीत, तुला कळत नाही का? का सतत फोन करतीयस तू? रोहिणी म्हणते, माझ्याशी नीट बोलायचं. कुठे आहेस तू? कला अद्वैतच्या ऑफिसमध्ये आलेली असते. कला शोधत असते की कुठे रिसिप्ट. कला सगळ्या फाईल्स चेक करत असते. ती म्हणते की रिसिप्ट कुठे गेल्या असतील. एक फाईलमधला डॉक्युमेंट कला व्यवस्थित चेक करत असते. कला म्हणते, मी इथेच कुठेतरी रिसिप्ट बघितलेल्या होत्या, आणि कला त्या फाईल्स चेक करत असते, पण कलाला काही रिसिप्ट सापडत नसते. कला सगळ्या फाईल्समधले डॉक्युमेंट्स बघत असते. कुठेतरी रिसिप्ट मिळेल याच आशेने ती प्रत्येक फाईल चेक करत असते, पण तिला कुठेच एकाही फाईलमध्ये रिसिप्ट मिळत नसते. कला म्हणते, कुठे आहेत ते रिसिप्ट? मी इथेच कुठेतरी पाहिलं होतं. ते रिसिप्ट काही करून मला त्या शोधाव्या लागणार आहेत, नाहीतर चांदेकर सुटणार नाही. तर मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत, कला देवी समोर प्रार्थना करत असते आणि म्हणत असते, आई अंबाबाई, तुला चांगलं माहिती आहे की चांदेकर निर्दोष आहे, हे तुला सुद्धा माहिती आहे. काहीतरी संकेत दे अंबाबाई, काहीतरी संकेत दे. तिकडे राहुल फोनवर बोलत असतो की मम्मा, मी अद्वैतसाठी चांगला मोठा खड्डा करून ठेवलेला आहे. तो आयुष्यभर जरासाठी तो परत उभा राहू शकणार नाही. ठीक आहे, बाय. आणि कलाने हे सगळं त्याच्या मागे उभं राहून ऐकून घेतलेलं असतं. तर आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.